शहरातील गजबजलेल्या वसंत विहार परिसरातील ज्ञानेश्वरी नगर येथील शीतल पॅराडाईजच्या तिसऱ्या मजल्यावर भर दिवसा धाडसी घरफोडीची घटना घडली. सराईत चोरांनी केवळ 20 मिनिटाच्या अवधीत एका व्यावसायिकाच्या बंद घराची कडी कापून तब्बल 27 तोळे सोने, अर्धा किलो चांदी आणि 50,000 रुपयाची रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही घटना मंगळवारी दुपारी 3:10 ते 3:30 दरम्यान घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. व्यावसायिक अमर रामचंद्र पवार वय वर्ष 36 हे आपल्या कुटुंबासह शीतल पॅराडाईज येथे राहतात. मंगळवारी त्यांची पत्नी व मुले पुण्याला गेली होती, तर वडील आणि भाऊ कामानिमित्त बाहेर होते. दुपारच्या सुमारास अमर पवार हे देखील तुळजापूर होऊन सोलापुरात आले. त्यानंतर पुन्हा कामानिमित्त दुपारी 3 वाजता घराबाहेर पडले. पवार कुटुंबियांच्या हालचालीवर आधीपासूनच पाळत ठेवून असलेल्या चोरांनी ते बाहेर पडताच त्यांच्या घराच्या दरवाजाची मुख्य कडी कापली. आत घुसून कपाटातील लाखोंचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. भर दिवसा झालेल्या या मोठ्या घरफोडीमुळे पोलीस प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, प्रीतम यावलकर, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार, पोलीस निरीक्षक अरविंद माने, महादेव राऊत तसेच स्थानिक पोलीस स्टेशनचे डीबी पथक आणि श्वान पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संशयित कार आणि 2 आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी परिसरातील मुख्य रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. मात्र प्राथमिक सुगावा लागणे कठीण झाल्याने पोलिसांसमोर या चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अमर रामचंद्र पवार. 3:10ला मी बाहेर गेलो आणि 5:20ला आल्यानंतर बघितलं तर हे सगळं दिसलं मला प्रकारात. एकूण किती तोळे सोनं गेलं? 27 तोळे सोनं, एक अर्धा किलो चांदी, 50-60 हजार रुपये कॅश. किती वाजता घडलं काय माहिती? 3:10 ते 5:20ला मी आलो, त्या दरम्यान घडले काय. पोलिसांना वगैरे माहिती दिली? हो, दिले सगळं काही. आले होते हो, पोलीस? सगळं. एकूण काय किंमत वगैरे किती असणार आहे? बघा आता 27 तोळे सोनं म्हणल्यानंतर त्याच्यासोबत अजून काय काय? कॅश गेली 50-60 लाख रुपये, 60,000 रुपये आणि अर्धा किलो चांदी. तो बाहेर गेले होते का घरात? बाहेर गेले होते, कामानिमित्त बाहेर गेले. अमर रामचंद्र पवार.